आपण प्रार्थना करूया, आपण मित्र करू परमेश्वराच्या समोर. दयाळू स्वर्गीय पिता, आमच्या उद्धारक देवा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला तुझ्या चरणांमध्ये असतात. प्रभू, आज वचन ऐकत असता परमेश्वर पिता आमचं मन, तन आणि प्रत्येक गोष्ट तुझ्या हातामध्ये, विशेषतः ऐकणारे कान आणि परमेश्वर पिता मन तुझ्या ताब्यामध्ये असू दे. प्रभू, आज तू आमच्याशी बोलावं आणि आपण परमेश्वर पिता त्याप्रमाणे चालावं, यासाठी प्रभू तू आमचं अंत करतो. आजचं वचन समजण्यासाठी तू आम्हाला सहायता मदत कर. तुझ्या नावाचं करू बोलणारा मी नव्हे, तर माझ्याकडे तू बोल. माझे मनचे विचार, तुमचे शब्द तुझे असू द्या. आणि परमेश्वर पिता त्याच्याद्वारे आम्ही शिकावं आणि त्याप्रमाणे आचरणात आणावं, यासाठी तू आम्हाला तुझ्या बद्दल धन्यवाद आहे. इथून तुझी सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देतो आणि प्रार्थना आमचा धन्यता परमेश्वर याच्याबरोबर मागतो. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. सर्वजण कसे आहात? आनंदात आहात? देवाच्या नावाला धन्यवाद, कारण की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जोपर्यंत आपण त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वर कळत नाही. आणि अनुभव कशामुळे येतो? कशामुळे येतो अनुभव? जोपर्यंत आपण स्वतः त्याला समर्पित करत नाही आणि जोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही. जर समजा एखाद्या व्यक्तीला आपण पैसे उसने दिले तर त्याला आपल्याला पैसे परत दिले नाही, तर हा काय असतो? आपल्या जीवनामध्ये एक अनुभव असतो का पुन्हा आपण त्याला ते देत नाही. का देत नाही? कारण की आपल्याला एक अनुभव घडला असतो, आपल्या जीवनामध्ये काहीतरी घडलं असतं, त्याच्यामुळे आपण त्याला परत पैसे देत नाही. का देत नाही? कारण की त्याच्याकडून परत येणं नसतं. म्हणून हा काय आहे? अनुभव. तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये अनुभव घडतो. म्हणजे काय? आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्याद्वारे आपण ज्यावेळी परमेश्वरावर विश्वास ठेवून ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये साक्ष म्हणून घडतात त्यात आपला काय असतो? अनुभव असतो. म्हणून प्रत्येक वेळेला काय म्हणतात? अनुभव, तुमचा अनुभव सांगा. बरोबर? असो, आपला तो विषय नाहीये, पण आज आपण जे शास्त्र भाग वाचले त्या शास्त्र पाठामध्ये स्तोत्र संहिता 123 त्याचे 1 ते 4 वचन वाचले. नीतिसूत्र 4 त्याचा 1 ते 27 वचन वाचलं. प्रेषितांची कृती याचा 28 अध्याय आणि 23 ते 28 वचन वाचलं. आणि मार्क पुरुषवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 45 ते 50 हे वचन वाचलं. हे वचन वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये सामायिक समजली का? एक गोष्ट सामायिक आहे. प्रत्येक शास्त्रपाठामध्ये एक गोष्ट सामायिक आहे, ती म्हणजे डोळा. काय? डोळा. या अवयवाविषयी आपण बघण्यासाठी जात आहोत की परमेश्वराला आपल्या डोळ्याकडून काय हवं आहे. बघा, एक उदाहरण म्हणून घेऊया. जर एका अंधाऱ्या खोलीमध्ये आपण असलो आणि आपल्याला चालायचं असेल तर शक्य आहे का हो? जर अचानक लाईट गेली तर आपण जागेवर उठतो का? उठत नाही. कारण की उठल्यानंतर आपण कुठेतरी धडपडून पडतो. त्याच्यामुळे आपण काय करत नाही, एका ठिकाणी स्तब्ध राहतो. का? कारण की अंधार जर असेल तर आपलं पाऊल पुढे जात नाही. त्यासाठी काय लागतं? उजेड लागतो, प्रकाश लागतो. आणि ज्यावेळी प्रकाश असतो त्या प्रकाशामध्ये आपलं काय होतं? दिसतं. आणि ते कशाद्वारे दिसतं? डोळ्याद्वारे. आणि हा शरीर, ह्या शरीराचा अवयव जो डोळा आहे तो काय आहे? महत्वाचा आहे. जर आपण एखाद्या अंध व्यक्तीकडे गेलो आणि त्याला जर विचारलं तुला काय दिसतं, तो काय सांगू शकेल? का सांगू शकत नाही? कारण की त्याला डोळेच नाही, त्यानं कोणतं जग पाहिले नाही. पण परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया, कारण की परमेश्वरानं आपल्याला डोळे दिलेले आहे. त्याच्याद्वारे आपण सर्व काही काम करू शकतो. बरोबर? पण आज मुद्दा तो नाहीये की आपल्या जीवनामध्ये डोळा आपल्या शरीरातला अवयव जरी असला तरी त्याच्याद्वारे काय घडतं? पाप घडतं. घडतं का नाही घडतं? घडतं. का घडतं?
का घडतं तो सर्वांना माहिती आहे. आपण कोणत्या गोष्टी पाहतो आणि कशा पद्धतीने पाहतो. आपण कोणत्या गोष्टी पाहतो आणि कशा पद्धतीने पाहतो. जर आपण बघितलं तर आज जर वचन जर बघितलं तर वचनामध्ये सांगतं की मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 47 आणि 48 वचन जर बघितलं तर त्याच्यामध्ये मी आज शास्त्रपाठामधलं वचन घेणार आहे. तर ते वचन सांगतं तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. 2 डोळे असून जेथे त्याचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे यापेक्षा एका डोळ्याहून देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. बघा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी काय सांगत आहे की जर तुझा एक डोळा जर तुझे 2 डोळे पापास प्रवृत्त करत असेल तर काय सांगितलंय एक डोळा काढून टाक. आता त्या ठिकाणी एक डोळा काढून टाक म्हटलं ते शक्य आहे का? शक्य आहे का? शक्य नाही. डोळे काढून म्हणजे पहिला सुरुवातीला काय होतं दाताबद्दल दात डोळ्याबद्दल डोळा. जुन्या काळामध्ये जर आपण बघितलं तर दाताबद्दल दात आणि डोळ्याबद्दल डोळा अशा गोष्टी होत्या. पण या ठिकाणी सांगण्याचा उद्देश काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त का म्हणतो जर का आपल्या डोळ्याद्वारे पाप घडत असेल तर आपल्याला डोळा काढण्यासाठी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ आपण जाणून घेऊया. बघा जुन्या काळामध्ये जर बघितलं तर आपल्या सर्वांच्या परिचयाची गोष्ट आहे आणि मी वारंवार बायबल स्टडीमध्ये पण सांगतो आदाम आणि हवेची. आदाम आणि हवेची गोष्ट का मला आवडते कारण की त्यांच्या जीवनामधून शिकण्यासारखं आहे. काय शिकण्यासारखं आहे? बघा ज्यावेळी त्यांनी सैतान त्या ठिकाणी येऊन त्यांना म्हटला की ते फळ खावं. मग नंतर हवेनं त्या फळाकडे बघितलं. आता कशाद्वारे बघितलं? या डोळ्याद्वारेच बघितलं ना. आणि ते दिसण्यास कसं होतं? सुंदर असं होतं. आणि सुंदर असल्यामुळं ते दिसण्यास मनोरम असल्यामुळं तिला ती खाण्याची इच्छा झाली. बघा ते फळ तिला दिसलं. ते दिसल्यानंतर ते खाण्याची इच्छा झाली आणि तिने ते तोडलं. आणि ज्यावेळी तोडलं आणि ते खाल्लं त्याच्या जीवनामध्ये काय झालं? पापाला. म्हणून इथे या ठिकाणी काय सांगतं प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो जर तुझा डोळा पापास प्रवृत्त करत असेल तर तुझा एक डोळा काढून टाक. दोन्ही डोळे तुझं संपूर्ण शरीर नरकात टाकण्यापेक्षा तुझा एक डोळा गेलेला बरा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी ह्या डोळ्याद्वारे पाप घडतं म्हणजे कशा प्रकारे पाप घडतं तर जुन्या काळामध्ये आपण बघतो दाविदाविषयी. दाविदाचं आपल्या सर्वांना माहिती आहे की दाविदानं कोणतं पाप केलेलं. कारण की परमेश्वराचं वचन काय सांगतं की दावीद हा परमेश्वराचा कोणासारखा होता? हृदयासारखा होता. स्तोत्रकर्तामध्ये परमेश्वर म्हणतो काय दावीद हा कोणासारखा होता? परमेश्वराच्या हृदयासारखा होता. तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये काय घडलं? पाप घडलं. कशाद्वारे घडलं? तर ज्यावेळी तो युद्धासाठी गेला नाही आणि आपल्या बाल्कनीमध्ये तो ज्यावेळी फिरत असताना तर त्याच्या जीवनामध्ये एक पाप घडले. तर ते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्याद्वारे त्याच्या जीवनामध्ये व्यभिचाराचं पाप घडलं. कधी? ज्यावेळी तो बाल्कनीमध्ये होता त्यावेळी त्यानं युरियाची पत्नी बेतशेबा हिला पाहिलं. पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये वासना आली आणि त्यानं तिच्याशी व्यभिचार केला. आणि हा व्यभिचारामुळे त्याच्या जीवनामध्ये इतकं मोठं पाप घडलं की परमेश्वरानं त्याला सांगितलं होतं की मंदिर बांध. पण त्याच्या हातात ते मंदिर बांधून घेतलं का? कोणाच्या हातात घेतलं? त्याच्या मुलाच्या म्हणजे शल्मोनाच्या हातात त्याचं मंदिर बांधून घेतलं. बघा एक छोटीशी गोष्ट म्हणजे काय जर का तो वरती गेला नसता आणि त्याच्या डोळ्यात ते कृत्य पाहिलं नसतं तर त्याच्या जीवनामध्ये ते पाप आलं असतं का? आलं नसतं. आणि ज्यावेळी त्यानं ते पाहिलं त्याच्या जीवनामध्ये व्यभिचार आला. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती काय की एखादा व्यक्ती एखाद्या स्त्रीकडे कामेच्छानं पाहतो तर त्यानं मनामध्ये अगोदर तिच्याशी
व्यभिचार केलेला आहे. ही गोष्ट सगळ्यांना लागू पडते, मनुष्य असतो किंवा स्त्री असतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर डोळा इतका वाईट असेल तर हे डोळेच काढून टाकावेत का? काढून टाकावे नाही. पण हे कोणाला द्यावं? देवाला द्यावं. ज्यावेळी आपण एखादं कृत्य करत असेल आणि जर समजा ते घडत असेल तर ते आपण कोणाजवळ दिलं पाहिजे? परमेश्वराजवळ दिलं पाहिजे. तुम्ही एकदा बघितलं मग तुमच्या जीवनामध्ये पाप घडतं का? नाही. बघा, एखादी गोष्ट तुम्ही शेजाऱ्याच्याकडे पाहिली, विशेषतः शेजाऱ्याने एखादी नवीन वस्तू आणली तर आपल्याला काय वाटतं? अरे आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये ती गोष्ट असावी. बघितल्यानंतर ती गोष्ट आपण कृतीमध्ये आणली तर ते काय होतं? पाप घडतं. एकदा तुम्ही बघितलं म्हणून तुमच्या हातून ते पाप नाहीये, पण त्याच्यावरती विचार करणं हे काय आहे? पाप आहे. म्हणून तर आपल्या जीवनामध्ये जर डोळा परमेश्वराने दिला आहे तर त्याचा उपयोग परमेश्वरासाठीच केला पाहिजे. अन्यथा जर या डोळ्याद्वारे जर आपण वासना आपल्या शरीरामध्ये घेतली तर त्या वासनेचा रूपांतर पापामध्ये घडतं. आणि जर ते पाप आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी राहिलं तर ते एका घर करून राहिलं तर काय होतं माहिती आहे काय? आपला निश्चितच काय होतं? नाश होतो. इथं काय सांगितलं? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की संपूर्ण शरीर तुझं नरकात टाकलं जावं यापेक्षा तुझा एक डोळा गेलेला बरा. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्यावेळी आपण परमेश्वराची स्तुती आराधना करतो त्यावेळी आपले संपूर्ण शरीर परमेश्वराला दिलं पाहिजे. आणि विशेषतः म्हणजे आपल्या डोळ्याचं रक्षण केलं पाहिजे, कारण की ह्या डोळ्याद्वारेच आपल्या जीवनामध्ये काय असतं? पाप घडत असतं. बघा, गेल्या वेळेस मी सांगितलं बायबल स्टडीमध्ये लुसिफरची गोष्ट सांगितली. लुसिफरानं परमेश्वराचं रूप पाहिलं होतं. लुसिफर हा कोण होता? परमेश्वराचा दिव्य दूत होता ना, जो आराधना करणार होता. त्यानं परमेश्वराचं रूप पाहिलं होतं आणि परमेश्वर कसा आहे हे त्याला सुद्धा माहिती होतं आणि परमेश्वराचं वैभव त्यानं पाहिलं होतं. आणि ज्यावेळी तो आराधना करत असेल त्यावेळी परमेश्वर त्याच्या आराधनेमध्ये मग्न होत असेल. हे कोणाच्या डोळ्यानं पाहिलं? लुसिफरच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. आणि ज्यावेळी त्याच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे त्याच्या जीवनामध्ये काय आला? गर्व आला. सुरुवात कुठून होते माहिती काय? इथून होते. त्याला त्याचं वैभव पाहिलं, त्याचं राज्य पाहिलं, त्याचं रूप पाहिलं. त्याला पण वाटलं की मला परमेश्वराचं चांगलं घडवलंय. स्वतःलाही त्यानं पाहिलं. परमेश्वरासारखं त्याला घडवलेलं होतं, कारण की त्याच्या जीवनामध्ये परमेश्वरानं असं सांगतं की अभ्यास करणारे की 2 पंख होते. त्या 2 पंखाला परमेश्वरानं कितीतरी सोन्या रत्नानं मडवलं होतं. त्याच्या जाग्यामध्ये किंवा असं किंवा कोणतीही गोष्ट असो, परमेश्वरानं कोणतीही कसं त्याच्या जीवनामध्ये ठेवली नव्हती. ज्यावेळी स्वतःचं रूप त्यानं बघितलं त्यावेळी तो काय झाला? पापात पडला. आणि त्यानं काय केलं माहिती आहे काय? परमेश्वराबरोबर बंड पुकारला. आणि काय बंड पुकारला? की त्यानं पाहिलं की मी माझं राजासन, माझं सिंहासन परमेश्वराच्या पण उंच असं बांधेल. त्यानं स्वप्न बघितलं. कशाद्वारे? या डोळ्याद्वारे स्वप्न बघितलं की मी माझं सिंहासन परमेश्वराच्या पण वर बांधेल आणि मी त्याच्यापेक्षा मोठा होईल. आणि ज्यावेळी ही गोष्ट त्याच्या जीवनामध्ये घडली त्यावेळी तो खाली पडला. पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती आहे काय? परमेश्वरानं त्याच्या सोबत असणारे जे दूत आहेत त्यांना कुठे टाकलं? खाली टाकलं. He cast away from the heaven. म्हणजे काय? त्याला स्वर्गातून त्यांना खाली काढून टाकले. बघा, अशीच गोष्ट आहे की आपण आपल्या जीवनामध्ये कधीही ज्यावेळी पाप घडत असेल त्या डोळ्याद्वारे तर निश्चितच ते चांगलं नाही. आपण आपले डोळे परमेश्वराला दिले. म्हणून तर स्तोत्र करता काय म्हणतो? वाचूया आपण स्तोत्र 123 याचं पहिलं वचन वाचतो. पहिले 2 वचन. हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावितो. हे स्वर्गात राजासनावर असलेल्या मी आपले डोळे तुझ्याकडे वर मी आपले डोळे तुझ्याकडे लावितो. बघा, स्तोत्र करिता आरोहण हा काय म्हणतो माहिती आहे काय? की मी माझे नेत्र परमेश्वरा तुझ्याकडे लावतो.
का म्हणतो असं की मी तुझ्याकडे माझं नेत्र लावतो? आणखी विषय दुसरं वचन बघा, स्तोत्रकर्ता म्हणतो की जसा दासाला आपल्या मालकाकडे बघितल्यानंतर तो काय असतं, आस असते. जशा दासीला आपल्या धननीकडे बघितल्यानंतर एक आस असते, तसंच आमचे डोळे परमेश्वराकडे कृपा करावे म्हणून पाहत असतात. आता कृपा कोण करतं? परमेश्वर करतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावरती काय करत आहे? कृपा करत आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये कृपा करणारा परमेश्वर जर आहे तर आपले डोळे कुठे लागले पाहिजे? नित्य परमेश्वराच्या आसनाकडे लागले पाहिजे. म्हणून तर स्तोत्र करताना म्हणतो काय, मी परमेश्वराचं रूप नित्य पाहावं म्हणून मी त्याच्या घरामध्ये चिरकाल राहील. काय सांगतं? मी परमेश्वराचं रूप नित्य पाहावं यासाठी मी कुठे राहील? परमेश्वराच्या राज्यामध्ये राहील. का म्हणतो असं? कारण परमेश्वराचं रूप इतकं महान आहे, त्याला कोणी कधी पाहिलं नाही. पाहणार फक्त एकच आहे, तो पण पाठमोऱ्या आकृतीमध्ये मोशे. मोशेने फक्त पाठमोरं रूपच पाहिलं परमेश्वराचं. असं कोणीही व्यक्ती नाही की परमेश्वर त्याने पाहिलं. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने परमेश्वर आपल्यामध्ये आहे, त्याचं रूप आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणून तर काय म्हणतो माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्त? ज्याने मला पाहिले त्यांनी देवाला पाहिल्यासारखं आहे. ज्याने मला पाहिले त्यांनी परमेश्वराला पाहिल्यासारखं आहे. म्हणून ज्यावेळी आपले नेत्र प्रभू येशूकडे लागतात ना, आपल्या जीवनामध्ये पाप कधीच घडत नाही. म्हणून स्तोत्र करता म्हणतो काय की मग माझे डोळे कोठे लागले? परमेश्वराच्या आसनाकडे लागले. का? तर माझ्या जीवनामध्ये कृपा मिळाली. आणि कृपा कधी मिळते माहिती काय? बघा बघा, वचन काय सांगतं? पापाचे वेतन मरण आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा काय आहे? जीवन आहे. काय आहे? म्हणा, पापाचं वेतन मरण आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन आहे. म्हणून तर माझ्यावरती कृपा व्हावी म्हणून मी परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला नित्य पाहावं, हीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. जर का आपण नित्य परमेश्वराला पाहत नाही ना, तर मी उजवी डावीकडे वळतो. जसं नीतिसूत्रामध्ये सांगितलं की तुझ्या डोळ्याद्वारे पाप घडू नये, तू उजवी डावीकडे वळू नये, म्हणून तू काय कर? तुझे डोळे नित्य परमेश्वराजवळ लाव. आणि ज्यावेळी परमेश्वराजवळ आपले नेत्र लावतो त्यावेळी आपल्या जीवनामध्ये कोणतंही पाप घडत नाही. आपल्या जीवनामध्ये फक्त एकच लक्ष असतं, ते म्हणजे परमेश्वराच्या नित्य रूप पाहायचं. आणि ज्यावेळी कधी आपण नित्य रूप पाहतो, परमेश्वराचं नित्य रूप आपण कधी पाहतो? वचन वाचल्यानंतर. आपण डोळ्यानेच वचन वाचतो ना, डोळ्यानेच वाचतो ना. अंध व्यक्तीला वाचायला लावलं तर वाचता येणार नाही. फक्त त्यांच्यासाठी आता एक आहे, कोणती गोष्ट? लिपी आहे, बरोबर ना? त्या लिपीद्वारे ते वाचतात. परमेश्वरानं आपल्याला डोळे दिलेले आहे आणि आपण त्या डोळ्याचा उपयोग त्याच्या राज्याच्या वारी करता करावा. बघा, तो एक प्रश्न विचारतो आता. एखादा पिक्चर टीव्हीला लागल्यानंतर तो पिक्चर किती तास असतो? 3 तास ते 3.5 तास, बरोबर? किंवा मालिका असो किंवा आवडती कोणतीही सिरियल असो, आपण काय करतो? डोळ्याची पापणी सुद्धा बघत नाही, तो आपण काय करत असतो? बघत असतो. पण तेच जर वचन ऐकताना किंवा वचन वाचताना काय होतं? 10 मिनिटाच्या वर जात का जात नाही? लागण्यासारखी गोष्ट आहे ती. तुम्हाला पण लागण्यासारखी गोष्ट आहे, मला पण लागण्यासारखी गोष्ट आहे. कारण की परमेश्वराचं वचन मज्जा, रज्जू आणि शरीर भेदून जाणारी तलवार, दुधारी तलवार आहे परमेश्वराचं वचन. ते पहिल्यांदा मला कापतं, मग तुम्हाला कापतं. कारण की ते वचन पहिला मला लागतं. परमेश्वर मला मारत असतो, मग ते तुम्हाला मारतं.
बरोबर ना? एखादा पिक्चर किंवा सिरियल किंवा मालिका जर बघत असेल तर आपण किती तास बघतो? एका जागेवरून उठत पण नाही. 3 तास किंवा 4 तास जाऊ दे किंवा मोबाईल घ्या. आजच्या पिढीमध्ये आपण जागेवरून उठत नाही का? सांगू तुम्हाला, का ते पापास प्रवृत्त करणार आहे. काय करणार आहे? पापास प्रवृत्त करणार आहे. तीच गोष्ट देवाचं वचन जर आपण घेतलं, देवाचा पिक्चर जर बघितला किंवा काय जर घेतलं तर आपल्याला झोप येत असते. का? सैतानाला आवडत नाही की आपण देवाच्या राज्यामध्ये जाऊ, देवाची गोष्ट आपण बघावी, देवाला आपण नित्य पाहावे. सैतानाला आवडत नाही. म्हणून प्रेषितांचे कृत्य याच्या मध्ये लिहिलेलं आहे. वाचा बघू. प्रेषितांचे कृत्य याचा 28वा अध्याय. सापडलं? यशया म्हणतो, नाही, यशया म्हणतो 26 वचनापासून. या लोकांकडे जाऊन सांग की तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणार नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणार नाही. कारण त्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, जे कानाने मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानाने ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांनी वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. बघा काय सांगतं की त्याने कानाने ऐकू नये, डोळ्यांनी बघू नये आणि मनानं परमेश्वराकडे वळू नये. हे कुणाला आवडत नाही? सैतानाला आवडत नाही की आपण बघावं. म्हणून त्यानं काय केलेलं आहे? आपले डोळे बंद करून टाकले. आपले डोळे आपण स्वतःहून मिटले आहेत आणि आपण कोणाच्या हवाले केलंय? सैतानाचे केले. परमेश्वराने नाही केलेले, आपण स्वतःहून केले. बघा, एखादी गोष्ट आपल्याला दिसत असेल, वाईट गोष्ट असेल, आपण मुद्दाम ती बघतो. आपल्याला देवाचा आत्मा प्रवृत्त करत असेल तर बघू नकोस, तरी सुद्धा आपण काय करत असतो? बघत असतो. का? तर आपण स्वतःहून आपले डोळे, अंतःकरणातले डोळे काय केले? मिटून घेतलेले. त्याच्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. आज विचार करूया आपण आपल्या जीवनामध्ये की खरंच मी माझ्या जीवनामध्ये परमेश्वरापासून माझे नेत्र लपवले आहेत का? आणि जर मी खरंच माझे नेत्र परमेश्वराजवळ लपवले असतील तर परमेश्वराने ते माझे उघडावे. कधी उघडणार आहे माहिती आहे का? ज्यावेळी आपण स्वतः त्याला आपले नेत्र म्हणजे आत्मिक नेत्र परमेश्वराला दे. बघा, जर आपण आपले नेत्र उघडले तर आपल्या जीवनामध्ये काय येणार आहे? प्रकाश येणार आहे. तर आपण डोळे बंद केले, डोळे बंद करून बघा, आता तुम्हाला दिसणार नाही, अंधार दिसणार. तसंच आहे, आपण ज्यावेळी आपण डोळे मिटून राहतो ना, त्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये काय असतो? अंधार असतो. तोच अंधकार आपल्या जीवनामधून निघून जावा म्हणून परमेश्वराला आपण प्रार्थना करायची. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुझं संपूर्ण शरीर नरकामध्ये पडावं यापेक्षा तुझा एक डोळा काढून टाक, म्हणजे तो तुझ्यासाठी काय होईल? बरं असेल. कारण की अग्नी इतकी वाईट आहे. आज जर एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे विस्तव जर भाजला तर आपल्याला सहन होत नाही, पण तिथं तर सार्वकालिक मरण आहे. त्या मरणामध्ये, अग्नीमध्ये आपण चिरकाल जर राहिलो तर आपल्याला जगता येणार नाही. का जगता येणार नाही? कारण की ते आत्मिक मरण इतकं वाईट आहे की त्या अग्नीमध्ये जर आपण एकदा सापडलो तर आपल्याला कधीच बाहेर येता येणार. म्हणून लाजर आणि श्रीमंताची आपण सर्वांना गोष्ट माहिती आहे. ज्यावेळी लाजर आणि श्रीमंत व्यक्ती मेले, लाजर कुठे गेला? अब्रामाच्या मुलाशी जाऊन बसला आणि श्रीमंत व्यक्ती कुठे जाऊन बसला? नरकामध्ये. तिथून काय म्हटलं त्यानं की माझ्या तोंडामध्ये पाण्याचा थेंब
म्हणजे करंटी यासाठी तू सांग म्हटलं तर पण तिथं पाणी सुद्धा नाही. मग ती धगधगती आग जर इतकी वाईट असेल तर त्या नरकामध्ये आपण जर गेलो तर किती गोष्ट भयानक असणार आहे. मी तुम्हाला भीती घालत नाहीये, हे सत्य आहे, वचन दिलेलं आहे. येणारा काळ हा खूप वाईट आहे. कारण की त्यावेळी शेवटच्या काळामध्ये ज्यावेळी सूर्य तळपल त्यावेळी त्याच्याद्वारे आपलं काय होणार आहे, पुढे उठणार आहे, पुढे. आणि ते पुढे लवकर बरे होणार नाही, ते तसेच असणार आहे. आणि जर पापामध्येच मेला तर काय होणार आहे, नरकामध्ये जाणार आहे. विचार करूया आपल्या जीवनामध्ये खरंच डोळ्याद्वारे पाप घडतं का? जर घडत असेल आत्तापासून आपण ते बंद करूया. कारण की पापात प्रवृत्त करणारा एकच गोष्ट आहे, म्हणजे ते आपले डोळे. एखाद्या व्यक्तीला आपण जर बघितलं तर त्या व्यक्तीबद्दल चिडकी येणं ते आपल्या डोळ्याद्वारे येत असते. पाप पहिला सुरुवातीला इथूनच प्रवेश करतं आणि ज्यावेळी इथून प्रवेश करतं संपूर्ण शरीरामध्ये ते घर करून राहतं. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, सैतानाला आडवे व्हा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. जोपर्यंत आपण सैतानाला आडवे होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनातून पळून जाणार नाही. जर का तो आपल्या इथून प्रवेश करत असेल तर हे आपण कोणाजवळ द्यायला पाहिजे, परमेश्वराला द्यायला पाहिजे. कारण की त्याचं नित्य असं रूप पाहायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टीपासून सावध राहायला पाहिजे. जाता जाता एकच गोष्ट सांगतो, बोध कथा आहे. एक व्यक्ती होता, तो व्यक्ती रस्त्याने चालत असताना त्याला आंब्याचं झाड, मला माहिती असेल एखाद्या वेळी गोष्ट, आंब्याचं झाड दिसल्यानंतर ना त्याच्यावरती आंबा चांगला लागला. पिकलेला आंबा कोणाला खाऊ वाटणार, सगळ्यांनाच आवडतं, लहान मुलांना तर खूप आवडतं. आणि आम्ही ज्यावेळी वेंगुर्ल्यामध्ये होतो, हापूस आंबे, मोठे मोठे हापूस आंबे, कारण आपल्या इथं आपल्याला ते बघायला मिळत नाही. ओरिजिनल आंबे आपल्याला इथं बघायला मिळत नाही. ते कुठे आहे, देवगड आणि त्या साईडला रत्नागिरीकडे. तर ते आंबा खाण्याची त्याची इच्छा झाली. इच्छा झाल्यानंतर त्याला काय केलं माहिती काय, ते गेल्यानंतर त्याने बघितलं तर काढण्यासाठी काय नव्हतं, त्याने काठी घेतली, दगड घेतला आणि त्यानं आंबा तोडला. आंबा घेतला, तो खाल्ला. खाल्ल्यानंतर ते कुठे गेला, पोटामध्ये गेला. पण ही सगळी क्रिया कोण बघत होतं माहिती आहे, त्या बागेचा मालक बघत होता. तो मालक आला, पळत पळत येऊन त्याला काठीनं त्याला बदलून काढलं. आणि बदलून काढल्यानंतर काय झालं माहिती आहे, त्याला मार लागल्यामुळं काय झालं, डोळ्यातून पाणी येऊ लागलं. बघा आता सांगण्याचा उद्देश काय, त्याला कोठून खाण्याची इच्छा झाली, ज्यावेळी त्यानं बघितलं त्यावेळी त्याला खाण्याची इच्छा झाली. मग खाण्याची इच्छा झाल्यानंतर डोळ्यानं कुठे सांगितलं दिला, संकेत दिला, हाताला संकेत दिला, मेंदून हाताला संकेत दिला की ते तोड. कुणी बघितलंय, डोळ्यानं बघितलंय. कार्य कोण करते, हात करते. मग आता सांगा, तो इथपर्यंत जाईल का, पाय पण आहे त्याचे, तो कुठे गेला, चालत चालत तिथे गेला आणि त्याला हातानं तोडून काढलं. आता तोडल्यानंतर खाण्याची इच्छा कोणाला झाली, पोटाला झाली. कुठून गेलं, पोटामधून गेलं, म्हणजे तोंडामधून पोटामध्ये गेलं. बरं कुणाला वाटलं, शरीराला बरं वाटलं. पण मायानं जेव्हा त्याला बदललं, अंग कोणाचं दुखलं, त्याचं दुखलं, संपूर्ण शरीर दुखू लागलं. दुखल्यानंतर पाणी कुठून आलं, कुठून आलं, सुरुवात तिथूनच आहे, शेवट तिथंच आहे. सुरुवात कुठून आहे, डोळ्यातून, आणि शेवट त्याच्याकडून काय आलं, पाणी आलं. जर का त्यानं पाहून ते सोडून दिलं असतं तर त्याच्या शरीराला मार बसला नसता, त्रास त्याला झाला नसता आणि डोळ्यातून पाणी आलं नसतं. सांगायचा उद्देश एकच आहे की आपल्या डोळ्याद्वारे घडणाऱ्या गोष्टी
आपण सर्व परमेश्वराला दिलं पाहिजे. आणि ज्यावेळी परमेश्वरावर सोपवतो ना, तर परमेश्वर आपल्याला कधीच पापामध्ये पडू देत नाही. म्हणून हा सगळ्यात चांगला जपण्यासाठी आपण परमेश्वर आपल्याला दिलेला आहे. म्हणून ह्याचा सांभाळ चांगला करा. जर का तुम्ही ह्याचा सांभाळ चांगला केला तर संपूर्ण शरीर तुमचं निरोगी राहील. म्हणून तर वचन काय सांगतं, त्यांनी पाहू नये म्हणून त्यांचे डोळे बंद केले आणि बरे होऊ नये म्हणून काय काय वचन वाचा परत ते प्रेषितांची कृत्ये. त्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानाने मंद ऐकतात. त्यांनी आपले डोळे मिटवून घेतले आहेत यासाठी की त्याने डोळ्यांनी पाहू नये, कानाने ऐकू नये, मनाने समजू नये आणि त्याने वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. बघा, जर आपले डोळे बंद असतील परमेश्वर आपल्याला कधी सुद्धा बरं करणार नाही. अंतःकरणाचे डोळे उघडा, परमेश्वराला द्या, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. तो आशीर्वाद कोणता असणार आहे? सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद असणार आहे आणि आपले नेत्र नित्य परमेश्वराला पाहणार. देवा करू तुम्हाला आशीर्वाद.